खरंच हो नानासाहेब, म्हणजे मित्र कोणी नाहीयेत मला हो, खरंच नाहीये. तुम्हाला आहेत का हो सतीशराव? अहो आहेत का म्हणून काय विचारता? हा तर जगन मित्र आहे. अख्खं जगच त्याचा मित्र आहे. काय रे? काय उगाच वाटेल ते बोलतोस. हा म्हणजे मला मित्र आहेत, खूप मित्र आहेत, पण माझी मैत्रीची व्याख्या नाहीये. माझी जगण्याची व्याख्या आहे आणि ती अशी आहे, भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे काठी हाणू माथा. थोडक्यात काय तर ठकासी व्हावे ठक, उद्धटासी उद्धट. सगळा रोखोक मामला आहे. अंकी, अंजली, हा माझ्या बहिणीचा नवरा सतीश. नमस्कार. ऍक्च्युली हा ना आधी अमितचा मित्र होता, नंतर अर्जूचा मित्र झाला आणि नंतर त्या दोघांचं लग्न झालं. तो काही म्हणाला ना तरी तो मैत्रीत नंबर 1 आहे. बरोबर, माझं राहू दे. सुरेशराव, मी माझी व्याख्या सांगितली, तुम्ही सांगा तुमची व्याख्या. हो नानासाहेब, कशाला आता म्हणजे माझा अंत बघताय हो? खरंच माझे कोणीही मित्र नाहीयेत. तुम्ही म्हणालात ना माझे 2 मित्र आहेत, सांगा हो कोण आहेत ते? सांगू? हो. अहो असं काय करताय सुरेशराव? अहो मी आणि बाबाजी, नाही का? जय हो नानासाहेब. नानासाहेब अहो खरंच की हो, खरंच तुम्ही आणि आमचे बाबाजी, खरंच तुम्ही माझे मित्र आहात हो. पण तुम्हाला सांगू का हो नानासाहेब, मी न कुणाला मित्र बनवलंच नाही हो, कुणाला जवळ केलंच नाही. मी फक्त नुसता पैसा पैसा करत बसलो हो आयुष्यभर. त्यामुळे माझ्या जवळचं असं, नानासाहेब खरं सांगतो, तुम्ही मला समजून घेतलं, मला आपल्या जवळ केलं. खरंच हो, आमच्या मेघनांना सांभाळून घेतलं. खरंच तुम्ही मित्र आहात हो माझे. प्लीज माझी साथ सोडू नका हो, मैत्री तोडू नका. मला कोणीच नाही ना दुसरा मित्र. सुरेशराव, मित्रासाठी काळीज तुटणं म्हणजे काय ते कळलं ना आता. आमच्या आदित्य आणि मेघनानी म्हणूनच त्यांच्या या मित्रांना बोलवलंय आज इथे, अंकी आणि अंजली. मेघना, तू अगदी योग्य केलंस. खरंच योग्य केलंस. आणि आणखी तू त्यांचा मान राखलास, इथे आलास. खरंच अभिमानाने सांगते मी तुला, तुला खूप चांगले 2 मित्र मिळालेत. त्यांना गमावू नकोस. नाही माई, चुकूनही नाही गमावणार. आयुष्यात एकदा काहीतरी खूप मौल्यवान गमावलंय मी. हो, पण त्या बदल्यात मला आदित्यसारखा मित्र मिळाला आणि आज तुमच्या सगळ्यांची नातं जुळलंय माझं. खूप दिवस मनात सळणारी एक गोष्ट बोलून दाखवण्याची संधी आज मला आदित्यमुळेच मिळते. माई, आदित्यने जीव वाचवलाय माझा. स्वतःबद्दलच्या बेपर्वाईतून मृत्यूच्या दारापाशी जाऊन पोचलो होतो मी. आणि खरं तर त्या क्षणी मनात आणलं असतं तर आदित्यला माझ्याकडे दुर्लक्ष करणं, मला सहज ओलांडून जाणं अवघड नव्हतं. पण दुसरा तिसरा कोणताही क्षुद्र विचार मनात न येऊ देता आदित्य माझ्या मदतीला धावून आला आणि त्याला साथ दिली मेघनानं आणि तुम्ही सगळ्यांनीच.
माई, ही गोष्ट माझ्यासाठी खूप महत्वाची आहे. हॉस्पिटलमध्ये ग्लानीत असताना आदित्य आणि मेघनाची जी काही संभाषणं माझ्या कानावर पडली, त्यातूनच हे चित्र माझ्या डोळ्यासमोर उभं राहिलंय. पण त्यावेळी मी एकटा होतो, असहाय मनस्थितीत होतो, एकाच विचारात गुरफटून राहिलो होतो. माई, तुम्ही सगळ्यांनी मला इतकं प्रेमानं जवळ केलं, मी नाही जवळ येऊ शकलो तुमच्या. शेवटी प्रेमही झेपावं लागतं ना हो माणसाला. मी पळून गेलो तिथून. एक प्रकारे तुमचा अपमानच केला मी. आणि ही गोष्ट मनात खूप सलत होती. कित्येकदा वाटायचं की तुम्हा सगळ्यांना शोधून काढावं, येऊन भेटावं आणि मनापासून माफी मागावी, पण धाडस होत नव्हतं. पण तरी आज तुम्हा सगळ्यांसमोर बसलोय मी, बिकॉज आदित्य म्हणतो तसं, वी वर डेस्टाइन्ड टू मीट. पीपल आर डेस्टाइन्ड टू मीट अँड डेस्टाइन्ड टू पार्ट वेज. यालाच ऋणानुबंधाच्या गाठी म्हणतात आणखी. त्या एकदा ओळखता आल्या ना की मग आयुष्य एकरंगी राहत नाही. त्या नात्यांचं इंद्रधनुष्य होत, कारण मुळात ते एकरंगी नसतंच. मुळे एकरंगीही नसतं आणि एका ठिकाणी थांबतही नाही. नानांनी ना मला झेन तत्वज्ञानाच्या गोष्टी सांगणार एक पुस्तक दिलं होतं. त्यातलं एक तत्व, आणखी कदाचित तुला ते माहितीही असेल, पण ते तत्व मला तुमच्या सगळ्यांशी शेअर करावं असं वाटतंय. ए सांग ना आदित्य, आम्हाला सगळ्यांनाच ऐकायचंय. ते तत्व असं आहे की एकाच नदीत तुम्ही दुसऱ्यांदा पाऊल टाकू शकत नाही. म्हणजे अगं म्हणजे हे बघ, कुठल्याही नदीचं पाणी हे वाहतं असतं. त्यामुळे जेव्हा नदीच्या पाण्यात आपण पहिलं पाऊल टाकतो तेव्हा आपल्या पायाला बिलगून ते पाणी पुढे निघून जातं. पुन्हा कधीच त्या पाण्यात आपण पाऊल टाकू शकत नाही. आपल्या आयुष्यात येणारा प्रत्येक क्षणही आपल्याला असा स्पर्श करून पुढे निघून जातो. तो पुन्हा मागे नाही आणता येत, आपल्यालाच पुढे जावं लागतं. हो, पाणी नेहमी वाहतच असावं. माई नेहमी म्हणतात, दोन माणसांमधलं पाणी नेहमी वाहत असावं, म्हणजे ते गढूळ होत नाही, स्वच्छ पारदर्शी राहतात. आणि हो सुरेशराव, मगाशी तुमचे मित्र कोणते सांगितलं मी, पण मित्राची व्याख्या सांगायचीच राहिली नाही का. आणखी तुझ्या प्रश्नाचं उत्तर, बहुतेक तुझंही उत्तर तेच असेल. मित्र तोच ज्याच्याशी अगदी सगळं 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 मनातलं बोलतायत. लबाडी, स्वार्थ, पाप, अगदी सगळं सगळं, आणि तेही कुठलाही आडपडदा न ठेवता. काय आणखी? एक्झॅक्टली नाना. पण आणखीन एक गोष्ट सांगू, ज्याच्याशी सगळं सगळं बोलता येतं तो मित्र तर असतोच, पण खरा मित्र तो जो काहीही न सांगताही मनातलं सगळं ओळखतो. है ना आदित्य? ही तुझी स्टाईल आहे ना? नाना, माई, तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार. तुम्हाला खरंच कल्पना नाहीये तुम्ही मला किती काय काय दिलं. आधी मला जीवदान दिलं आणि आज तर पुनर्जन्म दिला. बाय द वे आदित्य, तुझ्या त्या नदीच्या गोष्टीचा आणखीन एक अर्थ लागतोय मला. कधी आपण पाऊल असतो तर कधी पाणी असतो.
कधी आपण स्थिर असतो तर कधी वाहते असतो, पण तरीही आपण रोज नवेच असतो, अगदी प्रत्येक क्षणाला, है ना? क्या बात है, क्या बात है. बबड्या, हम्म. अजूनही सगळे टेन्स दिसत आहेत रे. हो, मलाही तसंच वाटतंय. मग अशी भावनेच्या भरात आपलं म्हणणं पटलं सगळ्यांना, पण तेव्हा कसं अँकी आणि अंजली ते दोघेही बसले होते समोर. आता फक्त आपणच आहोत. आता उलट सुलट विचारांचं वादळ सुरू झालेलं दिसतंय सगळ्यांच्या डोक्यात. ऑलराईट, केस सांभाळ. वादळात जायचंय आपल्याला. डोंट वरी. ये. हा. अरे विजया, हा दादा. थोड्या वेळाने सगळ्यांसाठी मस्तपैकी कॉफी करशील? हो करते. हा. काय मग, आदित्यने सांगितलेली नदीची झेन गोष्ट सगळ्यांना आवडली की नाही? काय ग अर्चू? हो, आवडली ना. हा. माफ करा जावई बापू, पण नानासाहेब, नाही कळली ती स्टोरी. म्हणजे काय भानगड असते ही? मोठी मस्त भानगड्यावर काही झेन गोष्टींची सुरेशराव. म्हणजे आपल्याकडे कशा इसाप नीतीमध्ये तात्पर्य सांगणाऱ्या गोष्टी असतात, तशाच या झेन गोष्टी. अर्थात इथे गुणवत्तेची तुलना अभिप्रेत नाहीये, पण उद्देश सारखाच. पण नाना, मुळात झेन म्हणजे काय? झेन हा शब्द ध्यान ह्या शब्दाचा झालेला अपभ्रंश आहे असं म्हटलं जातं. बुद्ध भिक्षूंनी बौद्ध तत्वज्ञानाचा प्रसार चीनमध्ये केला. तिथून ते तत्वज्ञान जपानमध्ये गेलं. त्या त्या देशाच्या संस्कृतीला सामावून घेत अखेर ते तत्वज्ञान झेन या नावाने आपला एक नवा आकार घेऊन उभं राहिलं असं म्हटलं जातं. त्याचा गाभा असा की आपल्यापैकी आपल्यापैकी प्रत्येक माणसाकडे ज्ञान हे असतच. परमेश्वर आपल्याला जन्माला घालताना हे ज्ञान आपल्या हृदयात भरून आपल्याला पाठवत असतो. पण आपण या संसाराच्या रामरगाड्यामध्ये इतके गुरफटून जातो की त्या हृदयातल्या ज्ञानाभोवती अज्ञानाचे ढग गोळा होतात. आपण विसरून जातो की आपण एक परमेश्वराचा अंश घेऊन आलेलो आहोत. मी, माझं, हेवे दावे, कुरघोडी हे छोट्या स्वरूपात आणि भ्रष्टाचार, लढाया अशा मोठ्या स्वरूपात असं सगळं सुरू होतं. आणि सगळं जगणंच गढूळ होत जात आहे हे आपल्या लक्षातच येत नाही. पण एखादा क्षण येतो बरं का, लखलखत्या विजेसारखा, आणि आपल्याला साक्षात्कार होतो. म्हणजे मोठ्या मोठ्या महंतांना, साधू संतांना, महात्म्यांनाच साक्षात्कार होतात असं काही नाहीये. आपल्याला देखील आपल्या आयुष्यात छोटे छोटे साक्षात्कार होतच असतात. अगदी आपल्यातलंच उदाहरण घ्यायचं झालं तर काही काळापूर्वी अर्चूच्या बोलण्याचं निमित्त झालं आणि माधवीताईंना असं एकदम प्रकर्षाने जाणवलं होतं की सुरेशरावांचं त्यांच्याशी जे वागणं आहे ते खूप तुच्छतेचं होत आहे आणि सहनशक्तीच्या पलीकडे जात आहे. म्हणून त्या काही काळ वेगळ्या राहिल्या होत्या. आणि मग सुरेशरावांना त्याची जाणीव झाल्यामुळे म्हणा किंवा त्यांनी खूप विचार केल्यामुळे म्हणा, त्यांना हे साक्षात्कार झाला होता की आपण चुकलोय
पुढे काय झालं ते सगळ्यांना ठाऊकच आहे. एकाग्रता आणि निर्विचार होऊन घटनांकडे, विचारांकडे पाहण्याची क्षमता, या दोन तत्वांच्या आधारे केलेलं ध्यान हे आपल्याला मर्मापर्यंत घेऊन जातं. आणि झेन गोष्टी म्हणजे अशाच अनेक अनुभवांचं अचूक मर्म सांगणाऱ्या गोष्टी. नाना, आणखी एखादी झेन गोष्ट सांगा ना, सांगता करणारी. हो हो नाना, सांगा ना. बरं, सांगतो. एक खूप छान गोष्ट आहे बरं का. गोष्टीचं नाव आहे यू आर स्टील कॅरिंग हर. गोष्ट अशी आहे की दोन झेन साधक बरं का, त्यांच्यावर दिलेली जबाबदारीची कामं संपवून आपल्या मठाकडे निघालेले असतात. बरंच अंतर कापायचं असतं आणि चालत जायचं असतं. ते आपली दलमजल करत डोंगर, दऱ्या, जंगल असं पार करत चाललेले असतात. एका ठिकाणी त्यांना आडवी येते नदी. आता नदी पार करून पलीकडे जायचं आहे. दिवस पावसाचे असतात. पाऊस जर का वाढला तर नदीत पाणी वाढू शकतं. त्यामुळे लवकर नदी पार करायला पाहिजे. म्हणून ते नदीत ती पार करण्यासाठी उतरतात. तेवढ्यात त्यांना एका मुलीची हाक ऐकू येते. वळून पाहतात तर एक सुंदर मुलगी तिथे उभी असते. ती त्यांना हात जोडून विनंती करते की हे बघा, मला नदीच्या पलीकडे जायचं आहे. मी एकटी आहे. जर पाऊस वाढला तर पाण्यात जोर वाढेल नदीचा, मग मी पार करू शकणार नाही नदी आणि मी इकडेच अडकून पडेन. तेव्हा कृपया मला तुम्ही उचलून तिकडे पलीकडच्या तीरावर ठेवाल का? तो मोठा साधक जो असतो तो क्षणाचाही विचार करत नाही. तो लगेच त्या मुलीला आपल्या खांद्यावर घेतो आणि छोट्या साधकाला सांगतो की चल आपण नदी पार करूया. ती तिघही नदी पार करून तिकडे येतात. तो मोठा साधक जो असतो तो लगेच त्या मुलीला तिथे खाली ठेवून देतो. त्या तरुणीने अतिशय नम्रपणे हात जोडून, मान लवून त्या साधकाचे अगदी मनापासून आभार मानले आणि ती निघून गेली. हे दोघं साधकही आपला पुढचा प्रवास करायला सुरुवात करतात. बराच काळ गप्प जातो. थोड्या वेळाने तो छोटा साधक जो असतो तो त्या मोठ्या साधकाला विचारतो की मठात गेल्यानंतर ही गोष्ट तू सांगणार आहेस का तिथे? मोठा साधक म्हणतो, कुठली रे बाबा? तो म्हणतो, हीच थोड्या वेळापूर्वी तू केलीस ती. स्त्रियांना स्पर्श करणं आपल्याला वर्ज्य आहे. हे तू तिथे सांगणार आहेस का ते मला सांगावं लागणार आहे? तर मोठा साधक हसतो आणि म्हणतो की अरे बाबा रे, मी तर त्या मुलीला नदीच्या दुसऱ्या काठावर कधीच उतरवलं. तू मात्र अजूनही तिला खांद्यावर घेतलेलं दिसतंय. ते म्हणतात ना, कावीळ झालेल्या माणसाला सगळं जग पिवळं दिसतं. तसं आहे ते. या गोष्टीचे दोन साधे सरळ अर्थ आहेत. एक म्हणजे गोष्टी कधीच संपून गेलेल्या असतात. आपण उगीच त्या गोष्टींचं ओझं मनावर बाळगत असतो. आणि दुसरा अर्थ म्हणजे साध्या स्वच्छ गोष्टींकडे आपलं मन ढगाळलेल्या नजरेने बघतं आणि आपल्याला त्या गोष्टी गढूळ वाटतात. आता मी तुम्हाला विचारतो, आर यू स्टील कॅरिंग हर? नाही नाना, आय एम नॉट कॅरिंग हर एनी मोर. थँक्यू नाना. मी कसं थँक्यू? विजया थँक्यू. कॉफीसाठी. हा, विसरलीस ना? अर्चू, तुझ्या एक गोष्ट लक्षात आली का? काय? एखाद्या विचारामध्ये आपल्याला बदलण्याची किंवा मुळापासून हलवण्याची ताकद असते, नाही का?
मला तर झोका या टोकाहून त्या टोकाकडे जातोय असंच वाटतंय रे. म्हणजे तो आदित्य नगरकर आहे हे कळल्यानंतर माझ्या मनात जी काही खळबळ माजली होती ना ती मला भलतीकडेच घेऊन जात होती हं. पण वस्तुस्थिती वेगळी होती ना. आपण खूप लकी आहोत ना, म्हणजे आपल्याकडे नाना आहे. अरे म्हणजे काय, प्रश्नच नाही. अर्चू, तुला अगदी मनापासून सांगू, तुझं आणि माईचं जे काही म्हणणं होतं त्यावर आर्ग्युमेंट करणं सहज शक्य होतं आणि नानांसाठी तर सहजच शक्य होतं. किंवा अगदी पुढे जाऊन सांगायचं झालं तर ते जिंकले असते. पण त्यांनी तसं नाही केलं, जाणीवपूर्वक नाही केलं. कारण त्यांना माहिती आहे आपण जेव्हा आर्ग्युमेंट करतो तेव्हा समोरच्याला हरवण्यासाठी बोलत असतो, समोरच्याला खाली पाडण्यासाठी बोलत असतो. त्यामुळे माणूस दुखावला जातो, आपल्यापासून लांब जातो. त्यांनी त्यांचा मुद्दा ज्या प्रकारे मांडला ना ती पद्धतच मला खूप ग्रेट वाटली. त्याने कोणालाही हरवलं नाही, प्रत्येकाला श्रीमंत केलं, समृद्ध केलं, प्रत्येकाचा दृष्टिकोन बदलला, नवी दिशा दिली आपल्याला. आणि मुख्य म्हणजे फक्त याच इशूकडे बघण्याची नाही तर जगातल्या प्रत्येक गोष्टीकडे बघण्याची आपली नजरच बदलून टाकली त्यांनी. पण मला खूप मस्त वाटतंय. नाना हम्म